तुम्ही म्हणत असताना बकेट पाणी का होतीत आहे आणि याच्यात बसून कुठं चाललेत भोये. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. झालं असं का आप्पाचा सकाळ सकाळ फोन आला का संदीप भाऊ लवकर घरी ये बरं का. म्हणलं आप्पा 2 मिनिटात आलो. आप्पा म्हणले आपल्याला मळ्यात जायचंय. इकडं नानाने शर्टच वाढल्या होत्या आणि आज आपल्या गाडीचं सारथ्य स्वतः करीत होते कृष्णा भाऊ. आम्ही तिथं पोहोचलो आप्पाच्या मळ्यात. तर कृष्ण एक सेकंद बरोबर नाही थांबता पळत पळत गेला पुढं आणि हे 2 कार्यकर्ते निघाले होते मागून हळूहळू. आता हे सगळं माहोल बघून तुमच्या ध्यानात आलंच असेल का इथं विहिरीचं काम चालू आहे भाऊ. आणि इथं सध्या ते बार मारायसाठीचं होल घ्यायचं काम चालू होतं आणि पाणी लागलं विहिरीला, ही आनंदाची बातमी आहे. आणि ती काढायला काय नव्हतं म्हणून आपण बकेटनीच पाणी बाहेर काढायचा प्लॅन आखलाय. आणि आता जे भोक्षे मारायचे होते ना ते काम संपलं होतं, त्याच्यामुळं पाईप घेतला होता वर. तर बाया माणसाचं काम होतं का आपलं जे ताट राहतं ना याचं देवाला हे करायचं, ते सजायचं आणि बाप्पू तर नारळ सोलायचं काम करीत होतं. ताट एकदम रेडी झालं. आता वेळ होती का आतले माणसं बाहेर काढायचे आणि बाहेरची माणसं आत सोडायचे. तर बाबो, असं तुम्ही कधी बसले का? असं भ्या वाटतं ना. एक तर काकीला एसटीत बसायचं भ्या वाटतं. म्हणलं याच्यात कसं व्हायचं भाऊ. पण कसं तरी धरून काकी खाली गेली. आता टाईम झाला तर आपल्याला बी जायचं होतं खाली, पण जरा भीतीच वाटते बरं का बकेटमध्ये बसायची. आणि इकडून खालून ते सांगत होते येऊन द्या येऊन द्या येऊन द्या. आणि शेवटी आम्ही खाली पोहोचलो. तर तिथे गेलं तर बाप्पूने पहिलं पाणी बाजूला काढलं. कारण आपल्याकडं प्रथा आहे का जर आपल्याला पाणी लागलं तर आपल्याला पहिले सवासणी घालावं लागत यात. आणि त्याचसाठी म्हणा किंवा देवासाठी आपण पहिलं पाणी बाजूला काढितो. तोपर्यंत आपण कोणी पाणी पण पित नाही, त्याचा काही वापर पण केला जात नाही. तुमच्याकडे होतं का असं ते पण सांगा. आता तोपर्यंत इकडं पूजेचा कार्यक्रम चालू होता. सगळेजण मस्तपैकी पाण्यात पूजा करीत होते आणि निस्ता आनंदी आनंद चालला होता. आणि आप्पाच्या काय म्हणतात त्याला कष्टाला म्हणा प्रयत्नाला यश आलं होतं. सगळेजण मस्तपैकी पाण्याला हात जोडून नमस्कार करीत होते का असंच पाणी आमच्या एरियाला कायम राहू दे. तोपर्यंत मी म्हटलं आले सगळे दिसतेत पण मी का दिसा नाही म्हणून मी मला थोडा सेल्फी घेतला. आणि आता वेळ होती यांना वर पाठवायचं. तर कॉपरेटर इतका खतरनाक होता, एका सेकंदात वर घेतला आणि परत भाऊला खाली सोडले. कारण भाऊला यायला झाला होता उशीर आणि भाऊनी सेपरेट त्यांचे कॅन आणलं होतं पाणी न्यायला. कारण भाऊचं वेगळं नियोजन असते. आता पूर्ण विषय होता का आता आपल्याला वर जायचं होतं. म्हणलं आता काय होतं मित्रांनो, हा कॅमेऱ्याचा अँगल नाही बरं का. हे घाबरलो होतो. असं थोडं असं वाटलं यायला कुठं पडतो काय ना मोबाईल म्हणून असा कॅमेरा फिरलाय. पण तरी पण ते भारी आले. आपण आलो वर आणि शेवटचा गोड तोंड करायचा कार्यक्रम आता होता. कृष्णाने आपल्या हातावर पेढा टेकवला. आपण ते मिटक्या मारीत खाल्ला. तर वहिनींनी पण खडी साखर दिली आणि ती पण आपण एका बुचकुलीत खाऊन टाकली. तर मित्रांनो, हे होता आजचा ब्लॉग. आनंदी आनंदकडे आज पाणी लागलं होतं आप्पाच्या विहिरीला. तर कसा होता ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.